Hello student, myself Prakash Ingle, and today we are going to learn about the topic cell division and subtopic second meiotic division. In previous lecture we already studied the first meiotic division. In first meiotic division, that is prophase first, there are already 5 subdivisions, that is leptotone, zygotone, pachytone, diplotone and dikinesis. And always metaphase first, anaphase first, telophase first and cytokinesis first. Learn in previous lectures. Here we studied about the second meiotic division or homotypic division. During these divisions, that is prophase first, second, metaphase second, anaphase second and telokinesis. During this division, 2 haploid cells form during the first meiotic divisions. आधीच्या जे फर्स्ट मेयोटिक डिव्हिजन होते त्यामध्ये 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले होते फर्स्ट मेयोटिक डिव्हिजनमध्ये. ड्युरिंग फर्दर इंटू 4 हॅप्लॉइड सेल्स आणि त्यापासूनच नंतर काय होईल 4 हॅप्लॉइड सेल तयार होतील. दिस डिव्हिजन इज आयडेंटिकल टू मायटोसिस. द डॉटर सेल्स फॉर्म in a second meiotic divisions are similar to the parent cell with respect to chromosome numbers formed in a meiosis first. Hence this division is called homotypic divisions. यामध्ये जसं फर्स्ट डिव्हिजनमध्ये काय होते एकाचे 2 पेशी सेलमध्ये त्याचं विभाजन होते आणि 2 पेशीचं आता सेकंड फेजमध्ये काय होईल 2चं 4 मध्ये डिवाइड होईल. तर सुरुवातीला काय अ न्यू स्पिंडल फॉर्म अराउंड द क्रोमोझोम्स. सुरुवातीला काय होईल की हे जे स्पिंडल फॉर्म आहे हे अराउंड द क्रोमोझोम्सच्या आजूबाजूला ते तयार होईल. सेकंडमध्ये याच्या फेजेस कोणकोणते आहेत बघा. प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड अँड सायटोकायनेसिस सेकंड. आता प्रोफेज फर्स्ट मध्ये बघा काय होईल ही प्रोफेज सेकंड. ही प्रोफेज सेकंड जी स्टेज आहे या प्रोफेज सेकंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते. प्रोफेज सेकंड क्रोमोझोम्स आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स. हे जे क्रोमोझोम्स आहे हे आपल्याला डिस्टिंक्ट आहेत. इच सेंट्रिओल्स डिवाइड into 2 resulting in the formation of centrioles and migrate to the opposite poles and form ester. Spindle fibers are formed between the centrioles. The nuclear membrane or nucleolus disappears. स्पिंडल फायबर तयार होईल तिथं सेंट्रिओलला आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स डिसअपियर होईल. सेकंड डायग्राममध्ये बघा क्रोमोझोम्स गेट अरेंज इन द इक्वेटर्स. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे काय इक्वेटरमध्ये जे सेंटर आहे हे क्रोमोझोम्स अरेंज झालेले एका लाईनमध्ये. द 2 क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम्स आर सेपरेटेड बाय डिव्हिजन्स ऑफ सेंट्रोमेअर्स. आता हे डिवाइड कशामुळे सेंट्रोमेअर्सच्या डिवाइडेड झाले. Sometimes the spindle fibers are attached to the centromeres and some are arranged to end of 2 opposite centrioles. हे जे स्पिंडल फायबर आहेत हे इक्वेटरला असे जोडल्या जातील आणि जे क्रोमोझोम्स आहेत हे सेंटरला येतील. थर्डमध्ये काय ॲनाफेजमध्ये द सेपरेटेड क्रोमॅटिड्स बिकम डॉटर क्रोमोझोम्स अँड मूव्ह अपोजिट पोल्स. आता ते अपोजिट पोलला काय झालेले आहेत मूव्ह झालेले आहेत. To the contraction of spindle fiber attached to the chromosomes. Chromosomes divide झाले आणि chromatid move to the opposite pole of cells. आणि नंतर लास्टमध्ये काय झाले की 2 चे 4 पेशीमध्ये ते आपल्याला विभाजन देते. A nuclear envelope forms around each offset chromosome. The cytoplasm divides.
आता यामध्ये मिओसिस फर्स्ट आहे, मिओसिस सेकंड आहे. मिओसिस सेकंडमध्ये जनरल काय होते की 2 सेल्स प्रोड्यूस बाय मिओसिस अँड नाव एंटर अ सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये ते जाईल. अनलाईक द फर्स्ट डिव्हिजन नायदर सेल गोज थ्रू राउंड ऑफ क्रोमोझोम्स रेप्लिकेशन बिफोर एंटरिंग मिओसिस सेकंड. प्रोफेज फर्स्टमध्ये आपण जसं पाहिलं डायग्राममध्ये, ॲज द सेल्स एन्टर प्रोफेज सेकंड एंटर क्रोमोझोम्स इच कन्सिस्टिंग ऑफ 2 क्रोमॅटिड्स बिकम्स विजिबल. 2 क्रोमॅटिड्स इथं काय होतील, विजिबल्स होतील, म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसतील ते. द क्रोमोझोम्स डू नॉट पेअर टू फॉर्म टेट्राड्स. इथं जे क्रोमोझोम आहे हे पेअरमध्ये टेट्राड्समध्ये होते. बिकम द होमोलोगस पेअर्स वेअर ऑलरेडी सेपरेटेड ड्युरिंग द मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्टमध्ये जसे पेअरने झाले होते होमोलोगस पेअरमध्ये, इथं ऑलरेडी ते काय होतील, सेपरेट होतील. नंतर मेटाफेज सेकंडमध्ये काय होईल, ड्युरिंग मेटाफेज ऑफ मिओसिस सेकंड क्रोमोझोम्स लाईन अप इन द सेंटर ऑफ ईच सेल. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे सेंटरला इथं आलेले दिसतील. नंतर पुढचे जे फेज आहे ॲनाफेज. ॲट द सेल एंटर ॲनाफेज द पेअर ऑफ क्रोमॅटिड सेपरेट. इथं क्रोमॅटिड काय झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे. आणि लास्टला इथं काय झालेलं आहे, टेलोफेज सेकंडमध्ये जे सायटोकायनेस. द एक्झाम्पल शो हेअर द ईच ऑफ 4 डॉटर सेल्स प्रोड्यूस इन अ मिओटिक सेकंड रिसीव 2 क्रोमॅटिड्स. आता तुझं जे 2मध्ये आपल्याला दाखवले होते इथं 4मध्ये इथं विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. These 4 daughter cells are contained 2 haploid number, just 2 in chromosomes each. आता सुरुवातीला जे 2 क्रोमोझोम्स होते त्या 2 क्रोमोझोमचे आपल्याला जे हॅप्लॉइड सेल्स आहेत, ह्या हॅप्लॉइड सेलचं 4 डॉटर सेल इथं तयार झालेले आहे. 4 डॉटर सेल इथं तयार झालेले आहे. आणि जे हॅप्लॉइड सेल होते त्याच्यानंतर काय होईल, जस्ट 2 क्रोमोझोम्स. असे या प्रकारे आपण रिडक्शन डिव्हिजन बघितलेले आहे. सेकंड मिओटिक डिव्हिजन, फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमधून ते कन्व्हर्जन प्रोफेज सेकंडमध्ये होईल, मेटाफेज सेकंडमध्ये होईल, नंतर ॲनाफेज सेकंडमध्ये आणि टेलोफेज सेकंडमध्ये. लास्टमध्ये जे सायटोकायनेसिस आहे, हे सायटोकायनेसिस सेकंडमध्ये फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन तिथं तयार होईल. 2 हॅप्लॉइड सेल आर फॉर्म ईच हॅप्लॉइड सेल्स आणि 4 हॅप्लॉइड डॉटर सेल फॉर्म होतील तिथं. सिग्निफिकन्स काय असेल मिओसिसचं, मिओटिक डिव्हिजन प्रोड्यूस गॅमेट्स ऑर स्पोअर्स. आता हे मिओसिसचं पहिलं सिग्निफिकन्स काय आहे की मिओटिक डिव्हिजन प्रोड्यूस गॅमेट्स ऑर स्पोअर. ते काय करते, गॅमेट प्रोड्यूस करते. इफ इट इज absent the number of chromosomes would double or quadruple, resulting in the formation of monstrosities, abnormal form. The constant number of chromosomes in a given species across generations is maintained by the meiosis. Fertilization of crossing over, exchange of genetic material takes place by leading to get variations which are the raw material for evolution. We are at the end of our topic. Next topic will be start the next period. Thank you.